नमस्कार, काय नाव तुमचं? माझं नाव श्रीधर रमेश शिंदे, राहायला पेटला आहे. आणि काय तक्रार आहे तुमची? आमची तक्रार अशी आहे का पेठेतील माळ वस्तीवरती जी की बरेच लोकसंख्या घेऊन राहणारी एक वस्ती, तर तिथे काल पहाटे 4 वाजता चोरी झालेली आहे. आणि तेथील जे राहणारे जे ग्रामस्थ आहेत, तर भरतदादा धुमाळ, गोपाळदादा शिंदे, उषाताई शिंदे व विजूदादा गायकवाड यांच्या घरी चोरी झालेली आहे. तुमची काय मागणी असेल प्रशासनाकडं? प्रशासनाकडं आमची मागणी अशी की गावात जे फेरीवाले येतात किंवा जे बांगारवाले येतात किंवा अनोळखी जे व्यक्ती बाहेरून येतात, ते गावच्या ग्रामपंचायतीची कोणत्याही प्रकारे परवानगी न घेता गावात प्रवेश करतात, तर यांच्यावरती पूर्णपणे बंदी घातलेली पाहिजे. ही बाहेरून येतात, 2-3 दिवस इकडे तिकडे फेऱ्या मारतात आणि पाळत ठेवून जातात. आणि बरोबर लोक इकडं पाहुण्यांकडे झालं, इकडे तिकडे फिरायला जर गेले तर बंद घरं पाहून, कुलूप पाहून ते चोरी करतात आणि अप्रत्यक्षरित्या तिथे जाऊन पाळत ठेवून घराची कुलपं फोडून चोरी करतात ते. साधारण ही काय टोळी बिळी आहे का? तसं तर प्रामुख्याने पाहता आहे काही टोळी वगैरे काही वाटत नाही, पण जे त्यांचं जे रॅकेट आहे की बाहेर परराज्यातून इकडे येऊन घरांची रेकी करून ती चोरी करून जातात. प्रशासनाला आमची एकच मागणी आहे किंवा ग्रामपंचायतीकडे आमचे एकच आव्हान आहे का गावची दक्षता तुम्ही प्रामुख्याने घेतली पाहिजे. उद्या जर एखादी जर टोळी जर आली आणि हत्यारबंद जर टोळी जर आली आणि गावातील लोकांना जर धमकावायचा प्रयत्न केला व चोरी करण्याचा प्रयत्न जर केला, तर याची पूर्णतः जबाबदारी कोण घेणार? याची आम्ही प्रशासनाला विनंती करतो की तुम्ही लवकरात लवकर अशा फेरीवाल्यांवरती बंदी घालावी आणि यांना डायरेक्ट गावात जाण्यास सक्त मनाई करावी. पोलिसांचे राऊंड वगैरे होतात का इकडे रात्रीचे? हा, पोलिसांचे होतात राऊंड, आम्हाला भेटत असतात, काही अडचण नाही त्यांची. 11:30 ते 12च्या दरम्यान त्यांचा राऊंड होतो प्रामुख्याने. त्यावेळेस नाही आढळती काही लोक कोणी? त्यावेळेस नाही आढळते ती. ही ज्यावेळेस माणसं असतील किंवा घरातले करिता बाहेर असतील त्या टायमिंगला येतात काही? हा, ते काय करतात, आदल्या दिवशी रेखी करून जातात व ज्या घराला कुलूप आहे तीच घरं ती फोडण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यातून काही जे भेटेल ते साहित्य चोरी करून घेऊन जातात. आमची प्रशासनाला हात जोडून विनंती आहे का तुम्ही राऊंडचे जे हे कार्य आहे ते राऊंड वाढवावे आणि मुख्यतः राऊंड हा आहे का 2, 2.5, 3च्या दरम्यान व्हावा, ही आम्ही प्रशासनाला विनंती करतो. तुमचं नाव काय? अपर्णा सचिन शिंदे, राहणार? पेठ, माळवस्ती. साधारण काय घटना घडली इथे? इथं 2-3 घरं फोडली गेली, ते आम्ही पाहायला गेलो आणि आमचे सासू सासरे घरात नव्हते, ते देवला राहिले होते त्या दिवशी मुक्कामाला. काय कोणी पार्क ठेवून होतं का इथं? हा, होते 1-2 जण असे फिरवायला आम्ही पाहत होतो, त्याला पाहिलं होतं आम्ही 2-3 वेळा येताना जाताना. आणि ते एक जण तर पूर्ण असं आमच्या घराजवळच येत होता. आम्ही नको नको म्हणतो तरी बरंच आमच्या घराकडे येत होता. आणि आमच्या शेजारी चुलत सासूंचं सुद्धा एक घर फोडले, ते घर बंद होते. आणि ह्या पण सासू सासरे देऊला गेले होते. ते घर पाहून आम्ही आलो, इथं आले, आम्ही पाहिलं, सहज पाहिलं, दरवाजाकडे लक्ष गेले तर दरवाजाला कुलूप नव्हतं, कडी होती. आणि मग उघडून पाहिलं तर आज सगळं व्यस्त पडलेलं होतं, सगळं सामान इकडे तिकडे टाकलं होतं, किस वगैरे ओतून दिला होता, सगळं कपाट बिपाट सगळं मोकळं केलं होतं. फिरतीवाली लोक होती का ती? हां, फिरतेवाली लोक होते. तुम्ही त्यांची तक्रार नाही केली का कुठे? तक्रार अशी केलेली पोलिसांना. साधारण इथून किती रुपयांचं नुकसान झाले आणि काय काय वस्तू गेलेल्या आहेत तुमच्या? चांदीचं पैंजण गेले, चांदीची लक्ष्मीची मूर्ती गेली आणि म्हणजे मोजून नव्हतं ठेवलं, पण 8, 9, 9, 10 हजारापर्यंत रक्कम होती घरात कपाटात. तुमची प्रशासनाकडे आता काय मागणी राहील? आमची अशी मागणी राहील की ते जे फेरीवाले येतात ना दुपारचं, त्यांचा बंदोबस्त केला जावा. 6 वाजता बंगारवाल्याचं काही काम नसताना एवढं 6 वाजता कोणी बंगार देऊ शकत नाही. ह्या टायमिंगला त्यांचं काय काम नसतं तरी ते बंगारवाले येतात. बरं, एका दिवसाला 4-4 वेळा बंगारवाले असतात, कपड्यावाले सारखे फिरत असतात. नको नको म्हणलं तरी ते बळच घराजवळ येतात. किती त्या कपड्यावाल्याला नको नको म्हणलं तरी. तुम्ही अडवत नाही का त्यांना? मग आडवतो आम्ही, नको दारू नसताना म्हणतो नका तर ते बळच येतात.
बळच येतात तुम जेंट्स वगैरे कोणी दुपारच्या हा. नसतात, लेडीजच असतात. आपण किती ओरडलं तरी ते घ्या होता असं करत बळच येत राहतात. तुमच्या आसपासच्या जागेत अजून कुठं काही घटना घडली आहे का? हा मस्त 7-8 घर आमच्या जवळची 8-9 घर फोडली गेले. मग या गोष्टीसाठी तुम्ही जिम्मेदार कोणाला ठरवणार? पोलीस पाटील, पोलीस ग्रामपंचायत, कारण ग्रामपंचायतांनी यांचा बंदोबस्त केला पाहिजे ना. पोलीस पाटील ग्रामपंचायतांनी हे असे फिरवले येतात, ते त्यांचं आधार कार्ड वगैरे गावात नसतो. ते माळ सोडताना गावात नसते, पहिले गावातच येतात ना. हम्म. पोलीस पाटील ग्रामपंचायत त्यांनी गावातनंच पहिलं पाहिजे करायला पाहिजे ना त्यांना. ते वस्त्यानं पहिले गावात आल्यावरच वस्त्यानं येतील ना.